येडा माय, पुढचा जन्म मला फुलाचा दे, आणि तेच फुल आई हार बनून तुझ्या गळ्यात पडलेलं असावा. हार बनून तुझ्या गळ्यात पडावं, गळ्यात पडावं ग माय, गळ्यात पडावं. हार बनून तुझ्या गळ्यात पडावं, गळ्यात पडावं ग माय, गळ्यात पडावं. चांगल्याने चांगलं आणि वाईटाने वाईट समजलं मला, पण माझ्या वाईट वेळेत कोण कामी नाही आलं. सर्व माझ्यापासून आपोआप दूर झाले, आणि त्याच वाईट वेळेमध्ये येडामाईनं माझा हात पकडला आणि मला येरमाळ्याला घेऊन गेली, आणि माझं गाराण ऐकून घेतलं, आणि आईनं मला लेकरावानी जीव लावला. तिनं मला लावला जीव गुळावानी ग्वाड, रांचं मी पाखरू पण लेकरावानी लाड. शेंदुराची मूर्ती त्याला नागवेलीचं पान, पाहता तुझं रूप येडामाय हरवून जातंय देहभान. करतो तुझ्या नावाचा जय जयकार, देऊन तुला हळदी कुंकाचा मान. आई राजा उदे उदे. द्यायला काचाचं घरही दिलं असतं मला माझ्या येडामाईनं, द्यायला काचाचं घरही दिलं असतं मला माझ्या आईनं. पण दगड मारणारा शेजार माझ्याकडे भरपूर आहे, म्हणून मी या आईला नको म्हणलो. जेवढं दिलं तेवढं भरपूर दिलं येडामाई, फक्त सुखा दुःखात तुझा हात माझ्या डोक्यावर राहू दे, आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे. द्यायला देशील तू काचाचं घर, द्यायला देशील तू काचाचं घर, पण दगड मारणाराचा नको ग शेजार. द्यायला देशील तू काचाचं घर. येडामाईची सेवा करत असताना कित्येक जणांनी मला नावं ठेवली. या आईच्या सेवेमध्ये मला वेडं समजलं गेलं, पण मी ह्या लोकांचं काही ऐकलं नाही. माझ्या येडामाईची सेवा करत राहिलो. लोक फक्त नावं ठेवण्यासाठी असतात, आणि या माझ्या येडामाईला माहिती आहे माझं मन कसं आणि मी कसं आहे. येडामाईचं लेकरू मी, या आईच्या शब्दाचं पालन करणं, येडामाईची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा नियम आहे. आणि ज्या दिवशी या येडामाईचं नाव माझ्या ओठावर नसल, तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. आई राजा उदे उदे. ज्या आईनं आपल्याला जन्म दिला, आपल्याला लहानाचं मोठं केलं, हे जीवन कसं जगायचं ते शिकवलं, स्वतः उपाशी राहून आपलं पोट भरलं. या आईनं आपल्यासाठी एवढं दुःख सहन केलं, आणि त्याच आईला आज लोक सोडून जातात, ते म्हणजे एका छोट्याशा प्रेमासाठी. हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी. या आईनं आपल्यासाठी खूप काही केलेलं असतं. या आईची माया दिसून येत नाही, आणि ज्या घरामध्ये या आईच्या शब्दाला किंमत नाही, त्या घरात माझी येडामाई कधी येत नाही. प्रभू श्रीरामानं येडी म्हणता खूप राग आला माझ्या येडामाईला. डोंगर फोडून झाली रक्तबंबाळ, मोठ्या मोठ्यानं आरोळ्या ठोकू लागली. या येडामाईला एवढं क्रोधित पाहून देव दानव सारे भयभीत झाले. या आईचा राग शांत करण्याची कोणात ताकद नव्हती. मग महादेवांनी ब्रह्म विष्णू महेश यांना एकत्र घेऊन दत्तुबा लवणाच्या पाण्यानं या येडामाईचा राग शांत केला. आणि तेव्हापासून माझी येडामाई भोळ्या भक्ताचा न्याय करायला येरमाळ्यामध्ये बसली आहे. आई राजा उदे उदे.